सांब्रा महालक्ष्मी यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचे जंगी मैदान भरवण्यात आले होते। त्यामुळे कुस्ती शौकीनासाठी एक मोठी पर्वणी ठरली होती। सांब्रा कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने हे कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले होते। त्यामुळे ऐतिहासिक सांब्रा मैदानात 1 ते 5 नंबरच्या नावाजलेल्या मल्लांच्या मोठ्या कुस्त्या आणि त्याचबरोबरच 80 चटकदार कुस्त्या लावण्यात आल्या। प्रारंभी उद्योजक मल्लाप्पा मोगलाई यांनी फीत कापून आखाड्याचे उद्घाटन केले, तर आखाड्याचे पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई व शिवाजी जत्राटे यांनी केले। त्यानंतर कुस्ती आखाड्याला प्रारंभ करण्यात आला। मनोरंजनात्मक कुस्ती म्हणून देवा थापा आणि 1 नंबरच्या कुस्तीसाठी कुस्तीप्रेमींची आतुरता लागली होती। नेपाळचा पैलवान देवा थापा विरुद्ध हिमाचल प्रदेशातील पैलवान अमित कुमार यांच्यात कुस्ती लावण्यात आली। या कुस्तीने कुस्ती शौकीनांचे मनोरंजन केले, शिवाय पैलवान देवा थापाने सर्वांची मने जिंकली। त्यामुळे पैलवान देवा थापा कुस्ती जिंकताच सर्वांनी मैदानात एकच जल्लोष केला। देवा थापाच्या कुस्तीने येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान गाजले। दरम्यान प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध गोला पंजाब यांच्यात झाली। यामध्ये मुळी डावावर किरण भगत हा विजयी झाले। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती गुणावर लढत पार पडली, तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। यावेळी पैलवान किरण भगत तरुण भारतशी बोलताना म्हणाले की बेळगाव हे कुस्तीसाठी वातावरण खूप चांगले आहे, परंतु देश पातळीवर लढणारा एक तरी पैलवान बेळगावमधून उदयास यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सर्वात पहिले तर सर्वांना मी नमस्कार करतो की त्यांनी मला या मैदानासाठी बोलवलं, 1 नंबरची कुस्ती लावली। तर हे नियोजन मी पहिल्यापासून बघतो। बेळगावला बरेच वर्ष मी येतो कुस्त्यांना, तर नवीन पाटील सर झाले किंवा हे आपलं सांब्रा गाव झालं, अजून बऱ्याच गावामध्ये मी खेळलो। तर हे गावाचं जे नियोजन आणि जे कुस्तीला जे प्रेम देतात ना, ते खूप चांगलं होतं। महाराष्ट्र केसरीसाठी तयारी सुरू आहे का? नक्कीच महाराष्ट्र केसरीसाठी मी प्रयत्न करणार आहे आणि 100% ताकद लावणार आहे। आपला प्रतिस्पर्धी कोण होईल आणि असं वाटतंय तुम्हाला, आणि त्याचं नियोजन कसं, म्हणजे सराव वगैरे कसं काय करतात? आता कसं असतं, एक प्रतिस्पर्धीचा एक अभ्यास करायचा असतो आणि सर्वच प्रतिस्पर्धी छोटा मोठा असं नसतं, तर सगळ्यांचे वेगवेगळा अभ्यास करायचा असून त्या पद्धतीने मी पण प्रॅक्टिस करतोय की छोट्यासोबत कुस्ती आली तर कशी करायची आणि मोठ्यासोबत आली तर कुस्ती कशी करायची। महाराष्ट्र केसरीमधनं कुठल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे? मी सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो। नवीन कुस्तीगीर जे पैलवान तयार व्हायला लागले त्यांच्यासाठी काय सल्ला असेल तुमचा? जे नवीन प्रतिस्पर्धी किंवा माझ्यापेक्षा चांगली मुलं आहेत किंवा तर त्यांना एकच सांगेन, एक आईवडिलांना बघून, आता हा माझा मोठा बंधू, तर ह्यांनी मला बारक्यापणापासून जे प्रेम दिलं, तर तुम्ही तुमच्या घरच्यांना, आईवडिलांना, बंधूंना त्यांना विसरू नका, त्यांची जाण ठेवा। माझे वडील हमाली करायचे, तर ती मला जाण होती। माझा भाऊ इंडियन आर्मीत आहे, देशाची सेवा करतो। तर तोही मला सांगतो की किरण काही जरी झालं तरी आपल्याला करायचंच आहे, आणि घरच्यांचं सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही अजून पुढे जाऊ शकता। बेळगाव परिसरातलं कुस्तीसाठी वातावरण कसं? बेळगावसाठी एकच खंत वाटते की बेळगाव जिल्ह्यात एक मोठा पैलवान नाही आहे, तर सगळ्यांनी तुम्ही प्रयत्न करा की मोठा पैलवान व्हावा, आमच्यापेक्षाही मोठा व्हावा, तरी बरं वाटेल। आहेत पण जे कुस्तीला बेळगाव जिल्हा प्रेम देतो ना, आणि ते वैयक्तिक मला पण खूप प्रेम दिले त्यांनी, तर त्यांच्याबद्दल मी बेळगाव जिल्ह्याचा आभारी आहे। दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून कुस्तीचा हा उत्सव सांब्राकरांना अनुभवता येत आहे। यावर्षी खूप संकटे सामोरे जाऊन देखील एका दिवसात हा आखाडा तयारी करून यशस्वीपणे पार पाडला आहे। यापुढेही अशा प्रकारच्या कुस्त्या भरवणार असल्याचे संयोजकांनी सांगितले। आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते आणि हे मैदान यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत गोला पंजाबला चितपट करून विजय मिळवलेला आहे। त्या दुसऱ्या नंबरच्या कुस्तीत प्रकाश करणार पॉईंटवर
विजय मिळवलेला आहे. कार्तिक काटेची कुस्ती ज्याची अपेक्षा होती ती कुस्ती बरोबरच चुकलेली आहे. म्हणून लोकांना मला साथ दिली, मैदान यशस्वी करण्यासाठी अनेकांनी मदत केली, देणगीदारांनी मदत केली, त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. मोठ्या संख्येने कुस्तीशौकीन या मैदानात दाखल झाले होते. बेळगाव जिल्ह्यातून आणि विजापूर जिल्ह्यातूनही अनेक कुस्तीशौकीन दाखल झाले होते आणि या कुस्तीला रंगत आणली, शोभा आणली. मैदान यशस्वीरित्या पार पडतात त्याबद्दल मैदान यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सांब्रेगावच्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त कुस्ती मैदान आम्ही दिनांक 21 मे रोजी आयोजित केलं होतं, पण पावसामुळे आणि काही कारणास्तव ते मैदान रद्द करण्यात आलं आणि तडकाफडकी आम्ही 22 तारखेला आमची जत्रा संपल्यानंतर एकाच दिवसात निर्णय घेऊन आम्ही काल एकाच दिवसात गॅलरी आणि ह्याचे अरेंजमेंट सगळं केलं आणि सगळ्या पैलवानांचं नियोजनही नवीन कुमार पाटील यांनी केलं आणि सर्वांच्या पावसाच्या कृपेने आणि देवाच्या कृपेने आमचा हे मैदान सक्सेस करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, गावातील थोरामोठ्यांनी, तसेच पत्रकारांनी, पोलीस डिपार्टमेंटने आणि सर्व प्रेक्षकांनी हुल्लडबाजी न करता शांततेत राहून लास्टच्या शेवटच्या कुस्तीपर्यंत सुद्धा सर्वांनी शांततेत बसून पार पडलं. त्याबद्दल मी कुस्ती कमिटीच्या वतीने सर्व प्रेक्षकांचे, पत्रकारांचे आणि सर्व नागरिकांचे आभार मानतो. किती प्रेक्षक साधारण आले होते? साधारण कमीत कमी 25 ते 30 हजार पेक्षाही जास्त असतील असं वाटतं. त्यामध्ये आम्ही 300 फूटची गॅलरी केलं होतं, 1000 खुर्च्या लावल्या होत्या, त्याच्यानंतर बसण्यासाठी मॅटचं नियोजन केलं होतं. ते सर्व बघितलं तर कमीत कमी 25 ते 30 हजार प्रेक्षक होते असं आम्हाला वाटतं. यावेळी कुस्तीगीर संघटना, गावातील नागरिक उपस्थित राहून कुस्तीचा आनंद घेतला.